नमस्कार सगळ्यांना, जय शिवराय. तर सकाळपासून पाऊस होता, तर आता इतकं मस्त उघडलं आहे. तरी पण आता वातावरण होऊन आलं आहे. तर 1-1.5 तास झालं तसा पाऊस नाही, एकदम मस्त ढवळं आभाळ झालं होतं. थोडंसं माथ्यावरती भरून आलं आहे आता, असं वाटतं येईल असं. तर आपल्याला ना बागेला औषध फवारणी करायची होती. तर त्या दिवशी इथं आपण मका टाकली, तिथं लोडाईसाठी लोड जोडून घेतलं होतं आणि फन पण. तर ते काढून तर आपल्याला ब्लोअर जोडायचं इकडे. तर त्याची तयारी करत होतो, पण पावसाचा अंदाज लगेच दिसून येतोय. तर बघू आता, करून तर घ्यावंच लागणार आहे. ते झाल्यानंतर लगेच औषध फवारायला जायचं आहे, कारण की 2 ते 3 दिवस झालं तसं लगातार पाऊस आहे. त्याच्यामुळं औषध फवारणी काही झालीच नाही आहे. 1 दिवस मध्ये झाली होती, तर त्याच्यावरती पाऊसच चालू आहे. तर हात काय औषधाचा बसलेला नाही तसा, त्यामुळे. तर इकडे बघा मस्त गोरा बसला आहे. तर गोऱ्याला आहे ना एवढी जागा जी आहे ती कोरडी राहते याची, नाहीतर इकडनं पाऊस. तर एवढी मस्त कोरडी जागा, त्याला फिरायला बसायला मस्त होतं आहे. तर चला आता तेवढं काम पहिले करून घेतो. तर शेळ्या पण मस्त आता बसले. तर शेळ्यांना थोड्या 4-1 वाजता जर नसला पाऊस तर बाहेर सोडायचं आहे, बघू आता. तर हे बघा शेळ्यांना सोडलंय आता बाहेर. पाऊस उघडला मग त्यांना सवय, आम्ही ज्यांच्याकडून आणलंय ना, तर ते पण रोज फिरायलाच नेतात त्यांना, म्हणजे रोज चारायला, दिवसभर चरायला जात होते जिथून आणले ते. तर त्याच्यामुळे त्यांना सवयी, सोडल्यानंतर लगेच पळतात चरायला. इकडे चालले ते. तर हे बघा बरोबर त्यांच्या मागे मागे. तर हे बघा मस्त बांधाला चरायला लावलंय, मस्त चरताय. तर तिथे ना काठी, ती काठी पण खात आहे. इकडचं हे बघा, हे पेरून झालंय आपलं, आणि इकडे बाकी अजून 2 शेत, हे पाठीमागचं पण आणि हे पण. तर इथं आपल्याला शेळ्यांसाठी चारा करायचं चाललंय. अर्ध जे शेत आहे ते चारा करायचं, आणि अर्ध शेत जे आहे ते मका करायची आहे मुरघासासाठी. तर हे बघा पाऊस वगैरे तर आलाच नाही, जसं उघडलंय तसं. त्यामुळे मग औषध फवारणी करून घेत आहे. ब्लोअर घेऊन गेले ते औषध फवारायला. तर येण्या जाण्याचा रस्त्याचे हाल बघा काय झाले, एकदम गजबजलाय रस्ता. तर ते औषध मारताय. तर चक्करच झाला नाही, जसं पाऊस 2-3 दिवस झाले तसं चालू झालं आहे तसं बागेकडे. तर म्हटलं चला बागेकडे चक्कर पण मारून यावं, आणि काय परिस्थिती वगैरे. तर इकडे चालली आपली फवारणी. तर हे बघा औषध फवारणीचा शेवटचा गरका राहिला आता. तर शेवटचा गरका झाला आहे आणि रिटर्न येता येते. तर आम्ही आता निघालो घरी. तर चिखल बघा किती, टायर एवढी फसत आहे मध्ये, इकडनं एवढं. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये. तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी डाळिंब आपले कसे झाले, काय झाले सगळं दाखवेन. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये. तर आम्ही आता निघालो घरी जायला. तर ट्रॅक्टर येतोय मागून. तर मी सुंदरीवरती आले होते, तर सुंदरी चिखलामुळं तिकडे लावली, नाहीतर तिचे ना पूर्ण मडगाडगे पॅक होऊन जातात. त्याच्यामुळं मग तिला तिकडंच लावलं, आणि मी पायी आलते तिथून बागेपर्यंत. चला बाय बाय.